पुढे पुढे जा. राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण
बंधू म्हणे देवा तुकया बंधू म्हणे देवा तुकया बंधू म्हणे देवा तुकया बंधू म्हणे देवा तुकया बंधू तुकाची राखा शब्द तुकाची राखा आपण असावे जवळी आपण असावे जवळी गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय वेळो वेळा टोळी आणावा तू हरी आणावा तू हरी आणावा तू हरी आणावा तू कापुरती आणावा तू हरी आणावा तू म्हणे शिषा तुका म्हणे शिषा जाग करा तुझी केशा आणावा तू हरी आणावा तू हरी मत दिनाचे उत्तरी आणावा तू हरी राहो आता है ध्यान डोळा बन लंपटो डोळा बन लंपटो डोळा बन लंपटो ध्यान डोळा बन लंपटो डोळा बन लंपटो डोळा बन लंपटो कोण धरी न जीवे देह भावे पूजिन देह भावे पूजिन देह भावे पूजिन कोई येणे करता आले फिरावले अंतरी फिरावले अंतरी फिरावले अंतरी तुका म्हणे गोटिया तिखोबा पाया पडो जा तिखोबा पाया पडो जा तिखोबा पाया पडो जा तुका म्हणे गोटिया तिखोबा पाया पडो जा तिखोबा पाया पडो जा तिखोबा पाया पडो जा कोट कोंडुल घरी न जीवे देह भावे पूजिल देह भावे पूजिल देह भावे पूजिल शपथी महा वही ताता छोड़ वहाँ ज्ञानी रहा श्री हरि संत चरणी भावे क्षण क्षणा काम मला मुक्ती सायुज्य सावरा हे करा पापांनो विष्णुदास विनदी लावा भूलो नका भवता भूलो नका
लाईव्ह टाकते मी करू सध्या का उठा पांडुरंगा का दर्शन द्या सकळा उठा पांडुरंगा का दर्शन द्या सकळा का दर्शन द्या सकळा बोलोनिया तावका तुम्ही नेणजी देवा बोलोनिया तावका तेरे मुक्ति प्यारी साथिया तेरे मुक्ति प्यारी इदं फलं मया देव स्थापितं जन्मनि जन्मनि फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सहचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्रमयोरताः जय देवा गजानना विघ्नहर्ता तू महाराजा यजमानांची कुलस्वामी कुलदेवता श्री सातेरी देवता या गावचा देव श्री महापुरुष देवता दत्तात्रय अवधूत देवता त्याचमुळे या गावातील जे काय 12 प्रमुख पंचायतना देवता स्मर्यमाण अस्मर्यमाण देवता त्याचमुळे मावळेवस नारायण देवता पावणाई देवता त्याचमुळे आज ज्या ठिकाणामधून हे ज्या होडीसाठी जे काही झाड जे काही वापरलेलं होतं त्या ठिकाणांची जो कोण ठिकाणदार असेल स्थलपुरुष महापुरुष ब्राह्मण देवता त्याचमुळे स्मर्यमाण अस्मर्यमाण देवता यजमान यांचे वाड वडील पितृदेवता या ठिकाणाचा देव महापुरुष देवता त्याचमुळे आदित्यादी नवग्रह देवता यजमान यांचा मूळ पुरुष देवता निर्वंशिक पूर्वसंबंध देवता स्मर्यमाण अस्मर्यमाण देवता त्याचप्रमाणे भूमिपुत्र परशुराम देवता महालक्ष्मी स्वरूप श्री नौका देवता अनंत भावे शरण आज हे तुम्हाला यजमान तुझं संपूर्ण नाव देऊलकर कुटुंबीय आणि परिवार आपतेष्ट मंडळी यथामती यथाशक्ती तुमच्या चरणांच्या सेवेसाठी तुम्हा समस्त देवतांना मानाप्रमाणे भरलेलं श्रीफळ ठेवलेलं आहे पानाचे विडे ठेवून जो काही बहुमान केलेला आहे मान्य करून घ्या प्रार्थना करतायत प्रार्थना करण्याचा हेतू या ठिकाणी त्यांचा हा जो काही त्यांना व्यवसाय आरंभ करायचा आहे तर त्या प्रित्यर्थ आज व्यवसायाप्रित्यर्थ महालक्ष्मी स्वरूप नौका देवतेचं आज इथे पूजन करून पुढे तो जो काही व्यवसाय सुरू करणार आहे तर त्या व्यवसायामध्ये तुम्हा समस्त देवतांचा कृपा आशीर्वाद आवश्यक आहे तर त्या प्रित्यर्थ आज यजमान मंडळी तुम्हाला प्रार्थना करताय या प्रार्थनेला पण आपण खरी करा कृपा दृष्टी ठेवा या व्यवसाय
व्यवसायाच्या पाठी कोणत्या प्रकारचं अरिष्ट अनिष्ट संकट असतील, दृष्टावा असेल, दात कसाळ असेल, जारणं, मारणं, स्तंभनं, मोहनं, वशीकरण, उच्चाटनं अशा ज्या काही वाईट कुविद्या आहेत, या कुविद्यांचा प्रभाव या व्यवसायाच्या पाठी जर कोण करीत असेल, संपूर्ण वाईट गोष्टींपासून व्यवसायाचा सांभाळ करावा. या यजमानांच्या हाताखाली जी जी कोण कामगार मंडळी असतील तर त्यांना सुद्धा हातीपायी तुम्ही संरक्षण द्यावं, त्यांना सद्बुद्धी, सद्वासना, सद्कामना प्राप्त करून द्या. त्याचप्रमाणे हा मुहूर्त झाल्यानंतर ही जी नौका समुद्रामध्ये वास करेल तर या समुद्रामध्ये जाताना संपूर्णपणे कोणत्याही वाईट गोष्टींपासून या नौकेचं रक्षण करून जो काही त्यांचा मत्स्य व्यवसाय आहे तर तो भरभराटीला आणावा आणि त्यांना चांगल्या प्रकारे आर्थिक बळकटी निर्माण करून द्यावी. त्या प्रत्यर्थ आज यजमान मंडळी प्रार्थना करत आहेत. ज्या ठिकाणी यजमान मंडळींची घरमटी आहे, घरमटीमध्ये त्यांना चिरकाल सुख शांती निवास प्राप्त करून देऊन त्या ठिकाणी तुम्हा देवतेचं सान्निध्य आणि सहवास असावा. त्या प्रत्यर्थ ही समस्त यजमान मंडळी तुम्हाला प्रार्थना करत आहेत. आज ही तुमच्या चरणांची जी काही सेवा चाकरी केलेली आहे, आयुध देवतेची सेवा चाकरी केलेली आहे, त्याचप्रमाणे विश्वकर्मा देवतेचा कृपा वरद असतं या नौकेच्या पाठीशी असावा. त्या प्रत्यर्थ आज ही समस्त मंडळी तुम्हाला प्रार्थना करत आहेत. आज तुम्हाला भरलेलं श्रीफळ, पानाचा विडा ठेवून तुमचा जो बहुमान केलेला आहे या सेवेमध्ये मंत्र तंत्र, चालण्या बोलण्या वावरण्यात आत बाहेर जर काही चूक अपराध जर घडलेले असतील तर ते क्षमा करा, कृपा दृष्टी ठेवा. ज्या ज्या वेळेला तुम्हाला हाक मारतील, तुमची आठवण करतील, त्या त्यावेळेला पावत चला. केलेल्या सेवेला राजी खुशी व्हा आणि यातून कल्पोक्त अशा प्रकारचे काही शुभफल आहे ते या समस्त यजमान मंडळींच्या आणि त्यांच्या प्रत्येक व्यवसायाच्या पाठी ठेवून याहीपेक्षा आनंदाने सेवा चाकरी करून ह्या बरं ते करून कल्याण कराने कृपा. आले पारार पारा हे